छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांची 300वी जयंती आपण साजरी करतो आहे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज या सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारताचे लोहपुरुष, भारत सरकारचे कणखर आणि कर्मठ केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमितभाई शहा यांचं अख्ख्या नांदेडच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो। मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावसाहेब पाटील दानवे, पंकजाताई मुंडे, अतुलजी सावे, मेघनाताई बोर्डीकर, भागवतजी कराड, अजितजी गोपचडे, बाबूसिंग महाराज, संजयजी कोडगे, तुषारजी राठोड, राजेशजी पवार, भीमरावजी केराम, जितेशजी अंतापूरकर, श्रीजयाताई चव्हाण, किसनराव वानखेडे, संजयजी केणेकर, संतुकराव हंबर्डे, किशोरजी देशमुख, तानाजी मुटकुळे, आमदार विक्रांत पाटील, माधवीताई नाईक, चैतन्य देशमुख, अमरनाथजी राजूरकर, मारुतराव कवले, राम पाटील रातोळीकर, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। कारण निवडणुकीनंतरची आपली ही पहिलीच सभा आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाने जो दणदणीत विजय आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो। आज खरं तर आपण सगळे लोक माननीय अमितभाईंना ऐकण्याकरता आलो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस देखील चालू आहे। खरं म्हणजे राज्यभरातच पाऊस चालू आहे, त्यामुळे थोडी चिंता देखील मला आहे। पण आपल्या सगळ्यांना आज अमितभाईंनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आपल्याला कल्पना आहे की नुकतंच ऑपरेशन सिंदूर हे पार पडलं। या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सेनेने शौर्य दाखवलं, त्या भारतीय सेनेला मी सलाम करतो आणि आपल्या पंतप्रधानांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो। बंधू भगिनींनो, भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं। पाकिस्तान मधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाक व्याप्त काश्मीर मधले नाही, पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते त्यांना वाटायचं इथे भारत पोचूच शकत नाही। त्यांना माहिती नव्हतं की 2014 नंतर मेक इन इंडिया मध्ये मोदीजींनी कुठले अस्त्र तयार केलेले आहेत, त्या अस्त्रांनी थेट दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले। आणि आपण बघितलं सगळ्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सेनेने केलेलं आपण बघितलं। एकीकडे आपल्या सेनेचं अभिनंदन करताना माझ्यासमोर प्रश्न पडतो, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक, सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत, पण राहुल गांधी काय झालं समजत नाही। प्रश्न विचारतायत, किती विमान पडले, कसे पडले, काय पडले, म्हणजे जे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते विचारण्याची हिम्मत पाकिस्तानची नाही, कारण त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारतायत। बरं, त्यांचे चेले चपाटे हे त्यांच्यापेक्षा गयबीते। परवा एक चेला चपाटा म्हणाला हे चायनाचे 15-15 हजार रुपयाचे ड्रोन त्या ठिकाणी आले आणि त्याला 15-15 लाखाचे आपण मिसाईल सोडले। आता या मूर्खांना हेही माहिती नाही की शेतीमध्ये फवारणी करण्याचे ड्रोन आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या ड्रोनमध्ये काय अंतर आहे। इतके मूर्ख आहेत। अरे वेड्यांनो,
भारताने आपली ताकद काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे ड्रोन आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्तानने पाठवले एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील करू शकला नाही. हवेतच ते सगळे तहस नहस करण्याचं काम हे भारताने केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आजपर्यंत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो. पाक व्यक्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्यक्त काश्मीर नाही आहे, पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे. आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूरवर देखील बरं तरी आपल्या सेनेनं यावेळी, कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडले का, खरंच काही झालं का, यावेळी आपल्या सेनेने त्याचं लाईव्ह चित्रणच दाखवून दिलं. त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही. आणि जगातल्या मीडियाने सांगितलं, जगातल्या, की पाकिस्तानमध्ये ताकद नव्हती, हिम्मत नव्हती, आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली. आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे. नवीन भारत काय आहे याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. आणि आजचा दिवस तर याकरताही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ 2014ला घेतली. तो आजचाच दिवस आहे. 11 वर्ष मोदीजींनी पूर्ण केले. 11 वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला 4थ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे. आणि लवकरच आपण 3ऱ्या स्थानावर देखील येणार आहोत. आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. 100 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या 12,500 ऑफिसेसमध्ये त्या ठिकाणी 7 कार्यक्रम आम्ही दिले, ज्याच्यामध्ये लोकांचे ग्रीव्हियन्स संपवणे, लोकांच्या तक्रारी संपवणे, ऑफिसची साफसफाई करणे, लोकांना भेटणे, फील्ड व्हिजिट करणे. आणि केवळ कार्यक्रम देऊन थांबलो नाही, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला मागे लावलं आणि सांगितलं या सगळ्या ऑफिसेसचं मानांकन करा, कोणी किती काम केलंय, आणि 50% खाली जर काम असेल तर ते ऑफिस नापास समजलं जाईल. अशी शर्यत लागली. मोठ्या प्रमाणात काम चालू झालं. हजारो टन कचरा त्या ठिकाणी निघाला. लोकांचे थांबलेले कामं, तुंबलेले कामं हे 100 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम झालं. लगेचच 150 दिवसाचा कार्यक्रम आपण दिला. या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण एक महत्वाची गोष्ट आपण काय करतोय, ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे? आपलं स्वप्न आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामाकरता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये. सगळ्या गोष्टी त्याला ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत. अर्जही ऑनलाईन, पैसेही ऑनलाईन, आणि त्यातनं पाहिजे तो दाखला देखील ऑनलाईन. आणि एवढंच करून आपण थांबत नाही आहोत. या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअॅपवर देखील आणतो आहोत. म्हणजे व्हॉट्सअॅपवरनं 500 सेवा हळूहळू आपल्याला प्राप्त करता येतील. कोणालाही कार्यालयात जायची गरज पडणार नाही, कोणालाही चिरीमिरी द्यायची गरज पडणार नाही, कोणालाही फाईल थांबवण्याची गरज पडणार नाही. आणि याचा पुढचा टप्पा, बांधकामामध्ये ज्या फायली आहेत त्या मंजूर झाल्यानंतर एखाद्याचा नकाशा जेव्हा मंजूर होईल त्यावेळेस त्याला एक रिसीट मिळेल, आणि त्या रिसीटवर लिहिलं असेल त्यांनी अर्ज केल्यापासनं कोणाच्या टेबलवर किती वेळ ती फाईल थांबली अशा प्रकारची रिसीट पण त्याला मिळेल. म्हणजे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे देखील आपण या ठिकाणी शोधून काढणार आहोत. खरं म्हणजे पारदर्शी प्रामाणिकतेने मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण सरकार चालवतो आहोत. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, आपलं ही जी कारकीर्द आहे या कारकिर्दीचं आपलं ब्रीदवाक्य काय आहे तर आपल्याला मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे. आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नदी जोडचे कामं आपण हातामध्ये घेतो आहोत. जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आपल्याला माहिती आहे बाभळी प्रकल्पाला आपण 771 कोटी रुपये दिले, उनकेश्वरसाठी 232 कोटी रुपये दिले आणि आता इतक्या वर्षानंतर लेंडीचं गॉज फिलिंग देखील आपण सुरू केलेलं आहे. तोही प्रकल्प पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जालना नांदेड आपला जो समृद्धी महामार्ग आहे, अशोकरावांनी त्या ठिकाणी सूचना केली होती आणि तो समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण करणार आहोत. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण पूर्ण करतो आहोत. नांदेडमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी रेल्वेची कामं थांबलेली आहेत त्यालाही गती देण्याचं काम आपण करतो. नांदेडला वेगवेगळ्या राज्यांशी जोडण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलंय. आणि हे सगळं करत असताना नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत त्याचा टप्पा 2 आपण हातामध्ये घेतलाय. शाश्वत शेती हा आपलं ब्रीदवाक्य आहे आणि त्या माध्यमातून 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे. शेती ही केवळ मदतीपुरतं राहू नये तर शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करून दिली पाहिजे. शेततळं असेल, ड्रीप इरिगेशन असेल, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजारं असतील, याकरता एक मोठी योजना आपण या ठिकाणी सुरू केली आहे. आणि मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण तयार करू. मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय अमित भाईंचे आभार मानतो. अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाच्या विरोधात निर्णायक लढा सुरू झालेला आहे आणि अमित भाईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्च 2026 पर्यंत या देशातला नक्षलवाद मी संपवून दाखवीन आणि त्याची पूर्ण तयारी आज होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून असे कणखर गृहमंत्री आज या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवाभाऊ. यानंतर देश भर में जो संगठन पर्व शुरू था उसमें महाराष्ट्र प्रदेश की ओर से बहुत अच्छी कामगिरी करते हुए 1.5 करोड़ सदस्यता नोंदनी पंजीकरण हो चुका है और ये एक प्रकार से विक्रम प्रस्थापित करने का काम किया है. हमारे प्रदेश अध्यक्ष महोदय सम्माननीय चंद्रशेखर जी बावनकुले साहब और सम्माननीय रविंद्र चौहान साहब आदरणीय कार्याध्यक्ष, इन्होंने महाराष्ट्र भर प्रवास कर इस अभियान को ताकत दी और हर कार्यकर्ता ने इसमें उचित कामगिरी करते हुए ये नोंदनी की है, ये पंजीकरण किया है. प्रातिनिधिक स्वरूप में यह पंजीकरण केंद्र को हम सुपुर्द कर रहे हैं. इसके बाद देश के सम्माननीय गृह मंत्री तथा सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शाह, इनसे हम विनती करते हैं कि शंखनाद महासभा को इस शंखनाद महासभा को आप संबोधित करें. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया नांदेड़ वालों की आवाज को? ऑपरेशन सिंदूर के बाद ऐसी आवाज नहीं चलनी चाहिए. नांदेड़ गुरु गोविंद सिंह जी की भूमि है. यहां से पाकिस्तान तक आवाज पहुंचे ऐसे प्रचंड आवाज से बोलना है. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा उठाइए सभी लोग दोनों हाथ. ऑपरेशन सिंदूर के सफलता के संकल्प की मुट्ठी बींचे और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. मंच पर उपस्थित 3 बार
महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनने का जिनको सौभाग्य प्राप्त है, ऐसे हमारे देवेंद्र फडणवीस जी और नांदेड़ वालों को मालूम ही होगा, बहुत लंबे अरसे के बाद देवेंद्र बाबू ही ऐसे हैं जो 5 साल पूरे कर कर फिर से चुन कर आए हैं। उनके साथ मंच पर उपस्थित पूर्व मुख्यमंत्री अशोक राव चौहान जी, महाराष्ट्र के राजस्व मंत्री, भाजपा के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले जी, भाजपा के कार्यकारी अध्यक्ष और भावी अध्यक्ष रविंद्र चौहान जी, महाराष्ट्र के मंत्री श्री अतुल सावे जी, पंकजाताई मुंडे जी, श्री अजीत गोपछड़े सांसद महोदय, भागवत करार जी सांसद महोदय, हमारे वरिष्ठ नेता राव साहेब दानवे जी और उपस्थित मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी का नेतृत्व और आज इतनी विषम मौसम में आए हुए, घंटों से बैठे हुए नांदेड़ के प्यारे भाइयों बहनों को मेरा जय श्री राम। मैं नांदेड़ की भूमि पर आया हूं तब जिस भूमि पर गुरुद्वारा हजूर साहब उपस्थित है, वो भूमि पर सबसे पहले मां रेणुका देवी, राहे नरसिंह मंदिर, कोलंबी मठ और दत्त प्रभु को प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। ये भूमि जो है, इस भूमि को सिखों के दसम गुरु, दसम पिता गुरु गोविंद सिंह जी ने अपना देह त्याग करने के लिए पसंद की हुई ये पवित्र भूमि है। मैं यहां आया हूं तब दसम पिता गुरु गोविंद सिंह जी, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, वीर सावरकर और तिलक महाराज को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। मैं आज इसी भूमि के वरिष्ठ नेता स्वर्गीय शंकर राव चौहान को भी बहुत सम्मान के साथ याद करना चाहता हूं। आज अभी वरिष्ठ ओबीसी नेता नाइक साहब के आदमकद पुतले का यहां पर अनावरण हुआ है। मैं नाइक साहब को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। भाई और बहनों, बहुत समय से बैठे हैं आप, मुझे लंबी बात नहीं करनी, मगर कुछ दिन पहले 22 तारीख को पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादियों ने पहलगांव में अपने निर्दोष यात्रिकों को धर्म पूछकर उनके परिवार के सामने एक एक चुनकर मारने का कायराना कृत्य किया। और उस वक्त हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पटना में कहा था कि कहीं पर भी छिपे हो, ढूंढ ढूंढ कर मिट्टी में मिला दिए जाएंगे। और उस वक्त पाकिस्तान भूल गया कि 15 साल पहले 10 साल पहले यहां कांग्रेस की सरकार थी, वो बदल चुकी है। 11 साल से
भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार, उन्होंने उरी पर हमला किया, हमने सर्जिकल स्ट्राइक की। उन्होंने पुलवामा में हमला किया, हमने एयर स्ट्राइक की। और उन्होंने पहलगांव में हमला किया, ऑपरेशन सिंदूर कर कर उनके मुख्य ठिकानों को जमीन में मिलाने का काम। सैकड़ों आतंकवादी हमारे हवाई हमले में तहस नहस हो गए। और भाइयों और बहनों, ऑपरेशन सिंदूर ने हमेशा के लिए पूरी दुनिया, न केवल पाकिस्तान, पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि भारत की सेना, भारत की जनता और भारत की सीमा इसके साथ छेड़खानी नहीं करते, वरना नतीजे भुगतने पड़ते हैं, नतीजे भुगतने पड़ते। और मोदी जी ने स्पष्ट कर दिया कि हमारे निर्दोष नागरिकों पर अगर कोई हमला करता है तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा, उसको माकूल जवाब दिया जाएगा। 7 मई को 1:04 पर 9 आतंकवादी स्थानों को 22 मिनट में नष्ट कर कर उनके हेडक्वार्टर को भी उड़ाने का काम वीर भारतीय सेना ने किया। 8 तारीख को पाकिस्तान ने ड्रोन और मिसाइल से हमले किए, मगर हमारी एयर डिफेंस सिस्टम इतनी पुख्ता थी, एक भी मिसाइल से एक भी ड्रोन भारत की जमीन को छू नहीं पाया, हवा में ही समाप्त कर दिया। और 9 तारीख को जिन हवाई अड्डों से मिसाइल्स और ड्रोन उड़ाए थे, वो पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम और हवाई अड्डों को हमारी सेना के मिसाइल्सों ने पूर्णतया क्षतिग्रस्त करने का काम कर दिया। और पाकिस्तान की एयर डिफेंस सिस्टम को खोखला साबित करने का काम किया। और मित्रों, ये ऑपरेशन को मोदी जी ने नाम दिया ऑपरेशन सिंदूर, और पूरी दुनिया में संदेश भेजा, हमारी बहनें, माताओं का, हमारी बेटियों का माथे का सिंदूर सस्ता नहीं है। इस सिंदूर को कोई क्षति पहुंचाएगा, उसको खून से जवाब देना पड़ेगा। और ऑपरेशन सिंदूर ने फिर से एक बार भारत की अपनी सीमाओं की रक्षा की प्रतिबद्धता को पूरी दुनिया के सामने उजागर किया। और मोदी जी ने सिद्ध कर दिया, ये नया भारत है। 2047 में हमें विकसित भारत तो बनना है, पर ऐसा भारत भी बनाना है जिसके सामने कोई आंख उठाकर देख न पाए, ऐसे भारत की रचना करनी। जब ऑपरेशन सिंदूर चल रहा था, तभी एक ऑपरेशन ब्लैक फॉरेस्ट भी चल रहा था। छत्तीसगढ़ में 5000 फुट ऊंची पहाड़ी पर नक्सलवादियों के अड्डों को हमारी सीआरपीएफ, छत्तीसगढ़ पुलिस और बीएसएफ ने मिलकर ध्वस्त कर दिया। 31 नक्सली मारे गए, और उसके बाद अब तक और 36 नक्सली मारे गए। कई सरेंडर हुए, कई गिरफ्तार हुए। और आज मैं शिवाजी महाराज की भूमि से कहकर जाता हूं,
31 मार्च 2026 ये देश की धरती पर से हम नक्सलवाद को समाप्त कर देंगे। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने सिंधु जल समझौता भी रद्द कर दिया, जो जवाहरलाल जी कर गए थे। मोदी जी ने स्पष्ट कर दिया, खून और पानी एक साथ नहीं बहेंगे। पाकिस्तान के सारे व्यापार के दरवाजे भी बंद कर दिए। ट्रेड और टेरर एक साथ नहीं चलेंगे। और उनको कहा कि अब की बार अगर हिमाकत की तो जवाब ऐसा मिलेगा जो आपकी पुश्तें याद करेगी, पुश्तें याद करेगी। भाइयों बहनों, जब ऑपरेशन सिंदूर के बाद मोदी जी ने निर्णय किया कि ये देश का मसला है, सारे देश के एमपीज, अलग अलग पार्टियों के एमपी मिलकर दुनिया के हर देश में जाकर पाकिस्तान का आतंकवादी चेहरा दुनिया के सामने बेनकाब करेंगे। सर्वदलीय प्रतिनिधिमंडल बने तो उद्धव सेना के एक प्रमुख नेता ने कहा, ये किसकी बारात जा रही? मुझे मालूम नहीं होता ये उद्धव सेना को क्या हो गया है। ये बाला साहब की पार्टी हुआ करती थी एक जमाने में। आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते, गले लगा लेते। और ये उद्धव सेना सर्वदलीय प्रतिनिधिमंडल जिसमें उनके भी मेंबर गए हैं, उसको बारात कहने का काम करती है। भाइयों बहनों, मराठावाड़ में देवेंद्र जी ने एक बहुत बड़ा कार्यक्रम शुरू किया था। यहां के हमेशा अकालग्रस्त इलाके को पानी से लबोलब करने का, और 2019 में 40,000 करोड़ की लागत से मराठावाड़ वाटर ग्रिड प्रोजेक्ट चालू किए। 11 प्रमुख बांधों को पाइपलाइन से जोड़कर हमारे मराठावाड़ के एक एक गांव में, एक एक खेत में पानी पहुंचाने का काम शुरू किया था। और बीच में धोखा देकर अगाड़ी सरकार बनी, उसने पूरा काम रुकवा दिया। अब देवेंद्र बाबू फिर से मुख्यमंत्री बने हैं। ये 5 साल में मराठावाड़ के एक एक गांव में पानी पहुंचने वाला है। और सम्राट अशोक के समय से हमेशा अकाल को झेलने वाला एक किसानों का प्रदेश पानी से लबोलब हो जाएगा। कोंकण पानी हमारे मराठावाड़ के गांव में, घरों में और खेत में पहुंचे, ऐसी व्यवस्था होगी। आज एक विशेष बात भी मैं करना चाहता हूं। मोदी जी ने अपनी महान मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज ये उपनाम देकर पुरस्कृत करने का काम किया है। कितने सालों से मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज का दर्जा देने की मांग थी। शरद राव कितने साल केंद्रीय मंत्रिमंडल में रहे, एक बार भी कुछ नहीं किया। मोदी जी ने मराठी भाषा को शास्त्रीय भाषा, क्लासिकल लैंग्वेज का स्टेटस देने का काम किया। और आने वाले दिनों में देवेंद्र जी के नेतृत्व में महायुति की सरकार महाराष्ट्र को फिर से एक बार
देश में नंबर 1 बनाने का रास्ता प्रशस्त करी। मोदी जी ने तय किया है कि 2047 में विकसित भारत बनेगा। मुझे पूरा विश्वास है कि विकसित भारत बनाने में शिवाजी महाराज की ये धरती, तिलक महाराज और सावरकर की ये धरती का सबसे बड़ा योगदान होगा। और देश में सबसे पहले विकसित महाराष्ट्र बनेगा और वो ही रास्ते पर विकसित भारत बनने का रास्ता प्रशस्त होगा। आज बारिश होने के बावजूद भी आप इतनी बड़ी संख्या में आए। भारतीय जनता पार्टी की सरकार, मोदी जी, देवेंद्र जी का समर्थन किया और ऑपरेशन सिंदूर को अंजाम देने वाले हमारे सेना के जवानों को आपने समर्थित करने का काम किया है। आप सभी का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूं। मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा एक बार उठाइए दोनों हाथ। विजय के संकल्प की मुट्ठी भींचे और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की